ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 40. ह्या अध्यायाच्या पठणाने मनोकामना पूर्ण होतील. अध्याय 40. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंधू अनाथनाथा, पुढे ग्रंथा बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन तुवा बोलवणे कृपे करून, स्वर्गी चरपटी नाथे जाऊन इंद्राच्या गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकुणी कोटी, पुढे लोभाची केली भेटी. गमनकळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेची करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरव मान वामनाथे भेटला. भोगावतीची करुणे आंघोळी, पुन्हा पातळा भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसाचे वाढिका. असो असा तर रमारमण ग्रंथाक्षरी बेसला येऊन, तरी पुढे श्रोती सावधान कथारस घ्यावं की. इंद्र चरपटीने जिंकला, वैभव मशक तुल्य केला, तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती सहस्रनयन तयाप्रती घेऊनी बसलेसे. देवमंडळात सहस्रनयन घेऊनी बेसलासे कनकासन, जैसे नक्षत्री रोहिणी रमण अतितेज मिरवला. एशा रीती पाक शासन बैसवुनी सेवुनी सभास्थान. मग बृहस्पतीचे विस्मय रत्न चरपट प्रताप सांगत असे. आहा वैद धाकुटे सांज स्वरूपरी अर्का समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप स्थापून गेला आपुलेची. तरी वाताकृष्ण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ. नाथपंथी हे महाबळ आदळले केसे कळेना. तरी याते करुणी उपाव साध्य करावी इतकी ठेव. या कर्माचे कोण लाघव स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन दाम्य करावे मनधर्म. तो शिवनी सर्व कर्म महिवरी मिळवावे. असो यापरी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून. परी ते तीव्रपणे वर्तताती सर्वदा. तरी उगलीची घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयाचे निकट. तरी काय चाड आमुची लोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजे पण उजेड पडेल तासत्व करून. तया मागे राम राण अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा नवाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजयुक्त होईल. म्हणाल ऐसे कास्याने हा विपर्यास होईल घडून. तरी मही होताही पुण्य पावन आसन माझे घेत असे. तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजवारी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायज्ञ. तरी तो यत्न म्हणशील केसा, यज्ञ करावा सोमवासा. त्यानिमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्यापाठी दावणी भक्तीची अपार कोटी. मोह उपजवणी नाथापुढे कार्य साधून घेईचे. ऐसे बोलता तपोद्विज परम तोषला अमरराज. उपरी म्हणे महाराजा पुन्हा पाठवू पाचाराया. यावरे बोले कचितात, हे महाराजा अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसुत उपरिचर नामे मिळवत असे. उपरिचर जाता महितळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगून दाते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोली. तरी त्याते पाचारून कार्य यज्ञाच्या उबदुनी काम विमान यानी रूढ करून पाठवावा महाराजा. यापरी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवणीत व त्याते तुष्ट चित्त मिळवावा. तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट. संगमित्रा पात्र अलोट, प्रेमातोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ, कार्यशुक्ती का मुक्ता फळ. तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणूया. मग तो मुक्त अविध विधी लावी भक्तीची शस्त्रास्त्र संधी. मग ते रत्न कर्णविधी स्वीकारी का महाराजा. ऐसे एकोणी गुरुवचन परम तोषला सहस्रनयन. मग रथी मातली पाठवून उपरिचरा पाचारी. उपरिचर येता वंदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात उरली करू सोमखात. पूर्ण करी आता तू. तरी विमान यानी करुणी आरोहण जाऊया पाही मच्छिंद्रनंद. उपरी त्याचे सवे घेऊन जावे नवनाथ मिळी. मग ते आर्या भावार्थीत मळवणी आणि अमरपुरीत सोममुखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादो. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानी आणि बेसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्मीया बदला पाटला.
तो गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफ, गोपीचंद, राजसूत, जालिंदर, अळभंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळ झाला असे. एशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखील येतात. मग उठणी मोहळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बेसला सकाळमध्ये भेटून म्लान पाणी कार्यरत्न अमरांचे सांगत असे. म्हणे महाराजा हो शक्रापोटी अर्थ उदला मख कोटी तरी आपण नवी जेठी साय व्हावे कार्यार्था. बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राचे बोलून अवश्यपणे वदविले. मग जालिंदर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अळबंगी, गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी. गोडबंगाली हेलापट्टण प्रविष्ट झाले ते विमान. राव गोपीचंद मातेशी भेटून समागम घेतले. उपरी विमानियानी होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून ते वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालवती इच्छिला वेळ. तो गौतमी तीरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे. ह्यापरी तीर्थे करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीसे होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. तेथून पुण्यमान देशी वीट ग्राम नामाने पहाटे झाले न विमानियाने. तेथे रवण सिद्ध बोलून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित तो विमानियानी झाले स्थित 84 सिद्धांत समवेत संवेद अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी सामोरा झाला वृत्राली परम गौरवणी वागुत्तरी चरणावरील लुटला. सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्र नयन आपल्या आसनी बेसून षोडोपचारे पूजिले. नवनाथा पाहुणी सकळ अमर मणी संतोषले अपार. तेज पाहुणिया गंभीर उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मनकामना वत्ता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्धार्थ ओपावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ मंत्री सुवळपाळा एक मात सिंहद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरीत जळाचे. तेथे नेऊन साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरिचर वसू गंधर्व घेऊन पाहते झाले अटव्य वन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडला. दंपत्य बेसवणी सहस्रनयन मंत्रप्रयोगी गृहस्थी आपण. यज्ञ आहुती 9 जन स्वाहा म्हणून कुंडी टाकली. परी किलोदळेचे सीमे आत अटव्य वन होते अद्भुत. यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राते आठवला. यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राला आठवला. मग पाचारोनी उपरिचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ. सिंहद्वीपी मीननाथ कवन ग्रामी ठेवला. हेरो म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटवेवन हे विख्यात विराजित. तरी किरोदळे सहित मीननाथ पाचारी तो आताची. मग उपरिचर वसू प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किरोदळा रत्न पाचोरीने एक क्षण भेटी केली उभयंता. परम स्नेहाने क्षण एक काही वहावले मोहप्रवाही. उपरी दारासोद तया ठाई मच्छिंद्राने ठेवले. चौरंगी आणि अळभंगीनाथ मिरवित बेसिले समुदायात. यज्ञ आहुती त्यांचे हस्ते स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती. पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बसविला. अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बेसता चलेना. तरी दंपस्तार्य उपरिचर वसू बेसोनिया पावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू अमरपाळ समजला. मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसू हाती केले स्थाप. मग नियूनपणे बहुता प्रार्थना निजी दृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणून आपण अंगे जिजे शशीनंदन. उदक पात्र मागता जान सिद्ध होय पुढारा. खाद्य भोज्य षडस अन्न करे आणि तसे पात्री वाढून. शेवटी शिंदे जतीचे चरण निज हस्ती चुलीत असे. ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होते जतींचे मन.
हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी. एकीकडे मेघनाथ सुताची विद्या अभ्यासित तो समय जाणून सापेक्ष इंद्र मयूर वेशी नेटला असे. निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लादले. दैवे सर्व तप राहाटी सकळ लादली हाटवटी. उपरी वाताकर्षण विद्या या पाठी वाद प्रेरक अस्त्र लादले. ऐसी विद्या होता सदन परम हरुषला सहस्र नयन. परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवरी. असो हवन अर्पण आहुती मुख पाहुणी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्रज्ञेत जती अग्र पूजे बेसला. मग पूजा करून सांगोपांग उपरी त्रिदर्शनाथे पूजले अंग. वस्त्रभूषणे चांग देऊन या गौरविले. सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडणे पाणी. सर्वासी वदे मलाळवदनी नाथ वचन माझे परीचा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूरवेश धरुणी माये अभ्यासिले विद्येते. मीन जतीच्या प्रताप गहन म्हणजे सापडेले विद्यारत्न. तरी आपला वर त्याते देऊन सनातपणे मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वासी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपणी परम चित्तात शाप वचन बोलतात. म्हणते इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण. तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती मग उपरिचर वचू वाचस्पती गौरवने अपार युक्ती तुष्ट केले चित्तात. म्हणती महाराजा शाप मोचन पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता विद्या प्रयत्न होता. परिनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल. ऐसे बोलवणी सकळ जती विमानारूढ झाले समजती. खाली उतरून महीवरती नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमित. या उपरी किळोदळे ते मच्छिंद्र जती पुसून या चालिना. मग ते किळोदळेचे नमन अवर्णनीय आहे अनुष्ठान. नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नाथासी. सवे घेऊन मीननाथ विमाने आणि झाले समस्त. खाली उतरून मृत्यूमहित नाना तीर्थे पाहिले. हेला पत्नी मैनावती पोहोचवणी तीर्थे हिंडली. तेव्हा मीनाथे तीर्थक्षेती सिद्धती निर्मिले. तयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगाव्या नाही काम. असो सिद्धकटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती. एकीकडे अमरनाथ लक्ष्मीया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणे आचरणा. परी ते आचरिता तीव्रपणे मंत्र प्रयोगे सोडे पाणी. तेने सरिता लोट लोटोनी बिंगती ते भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडल भरून. परी इंद्र हस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पुढे गेले. ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिळवले नाथ. मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. म्हणीत राहिला कानिफ जती. उपरी मच्छिंद्राची मायबाप म्हणती जानपीर तू जालिंदर जती गर्भगिरी नांदत असे. त्याहून खालता गैबीपीर गहिनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की. वीट ग्रामी मान देशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अळभंगी तीर्थ गुप्त अध्यापित करीत होती. भरतरी राहिला पाताळ भुवनी. मीननाथ गेला स्वर्गाला वनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात. विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे. पुढे 84 सिद्धापासून नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने. इथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणे मिळवले. उपरी सांगून रेतक्षिती आणि मच्छिंद्राच्या जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपालाही बेसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून तो संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वस्ती जाऊन सिद्धार्थ कळा साधेली. तो अध्याय करिता नित्य पठण अपार धन लाभेल संसारीजा. विजयलक्ष्मी पाठी बेसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करून उपरांती एकजित्ते झाले असे. याचे झालिया पठण शत्रू होतील क्षीण. मुष्टी विद्या साधन तया होत सर्वदा. मुष्टी बाधा झाली असल अपकार होईल ती. मूर्तिमंत मारुती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा संस्काराने जिंकून वसुसुता ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती मिळवे. 5व्या अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपदी जिंकून विजयी झाला मच्छिंद्र.
ती कथा नित्यकरिता पठण भूत संचार नव्हे त्या घराकरण आली असता जाती सोडून परंतराचे करून या. 6व्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करून प्रसन्न चित्त वश झाली अस्त्र ती. तो अध्याय नित्यकरिता पठण शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट करुणी मन किंकर होईल द्वारीचा. 7व्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुणी वीर भद्र केली कथा उपरी स्वर्गा पासाव मच्छिंद्रनाथा इच्छी समान झालीचे. ती कथा नित्य गाता एकता लिप्त नव्हे 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंता व्यथा हरतील. जखीन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाळी अभ्यासून फळप्राप्ती घेईजे. 8वे अध्यायी सकळ कथन पाशुपत्रायाशी रामदर्शन रणिमित्र राज जिंकून केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता एकता आपला सखा देशावरता तो गुरुवासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरली की. 9वे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊन जन्म उपरी सेवनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला असे. तो अध्याय नित्य गाता एकता साधेल विद्या इच्छिला अर्थाप्रमाणे रसायन कविता 14 विद्या करून आहे. 10म अध्यायीचे कथन श्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनीसूत अर्थी पाठवून अर्थ केळतळेचे पुरवले. एकांती बैसून अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्तम पुतळा करीत राहतो. तो अध्याय करिता पठण स्त्रियांचे दोष जातील कपट पण मुळे वाचतील होता जाण जगी संतती मिळवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ. तो 11 अध्याय पठण करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाच्या धर्माला पूर्वीच्या काही दोष तो जाऊन संपत्ती विषयात संततीसह भोगील की. 12व्यात हे कथन जालिंदर गुरु केला आत्रिनंदन उपरी कानिफाच्या होऊनी जन्म विटंबिले देवासी. तो अध्याय करिता पठण क्षोभ न पावे कोणी देवता जाण शोभित असल्या होतील क्षम सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्नात होऊनी केले अचल सनात ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण स्त्री हत्येचे दोष जगन त्यांचे होऊनी सकळ दिवसात उद्धरेल पूर्वजा. 4थ अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्त निशी माझारी. तो अध्याय पठण करिता असेल बंधन कारागृही वेध तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष निवर्तेल. 15th सुढाळ कथन कानिफा मारुतीचे युद्धकंदन उपरी श्री राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगले. तो अध्याय गाता एकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पावणे सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य दुःख स्वप्नाते नाशील. 17 अध्यायी कथन जालिंदरे काढीला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा देऊन गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठण करिता योग साधल आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंथा लागेल. 18 अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरेल. तो अध्याय नित्य पठण करिता ब्रह्म हत्या नाचेल सर्वता पूर्वज कुंभी बाकी असता सुटका होईल त्यांची. 19व्यात गोरक्षाकारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठण तया मोक्षात साधेल की. 20व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठण करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊन धड होऊनी प्रपंच आचरे. 21व्यात श्री राज्यात मच्छिंद्रासी काढी गोरक्षनंदने नाना परी बोलून मन दुष्ट कर्माते निवडविले. तो अध्याय नित्य पठण करिता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तपलोगी मिळविल. 22व्यात सोरटी ग्रामीण गोरक्ष मेहनात मारुनी पुन्हा उठला मंत्र करून मच्छिंद्र मोहे करून या. तरी तो अध्याय नित्य पठण करिता पुत्रार्थी पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वचनांना मान्य की. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री होऊन जाऊन सुवर्ण बेटेकरिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला ते उत्सव तरी तो अध्याय पठण नित्य भावेकरिता घरी सुवर्ण नऊ अखंड राहे बरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवैधिकेत तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळ हत्या नासे. बाळ हत्या जन्मांतरी तेने समस्त वाहन होती नारी तरी ते नासेल संसारी चुके होऊन बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासप शाप झाला शाप करून तरी तो अध्याय केल्या पठण शाप वचन पाळेना आणि मानवावेन दुसरा जन्म होणार नाही त्या कारण आरोग्य काया पतिव्रता कामी पुत्र गुणी होईल तो. 26व्या अध्यायात गंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भर्तरीसूत एकचित्य भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठण गोत्र हत्या जाती नासून पोटी पाठी शत्रू संतान राहे होऊनिया. 27व्या अद्भुत कथन राज्यपदी बेसला राव विक्रम
भरतरी पिंगलेचे होणी लग्न दत्तानुग्रह लाभला. 28व्या अध्यायात पिंगलेकरिता स्मशानात विरक्त होणे भरतरीनाथ पूर्णतः आचरला. तो अध्याय करिता श्रवण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदा रथ सेविसी. 29व्या अध्यायी चरित्र भरतरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिभूत गुरुनाथापै केला. तो अध्याय नित्यकरिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण काल तरी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ परिते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता नित्य कपरमंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचोरीन 12 वर्ष राज्य करून पुत्र दिलदार युतीस. त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राच्या घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गा होणे महिवरही उतरविले तरी ती कथा करिता पठण धनुर्वादाचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म होणे भेटला आत्रेनंदन सहज सिद्धीकडा धावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठण ज्याने कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उद्राकारण 42 करून उद्धारण गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वट सिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला त्राता तयाशी मातेसी तरी ती कथा करता श्रवण पठण सर्पवृश्चिक दंश जया कारण झाल्या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केल्या अध्यायातून. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसूत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले विडवणी ती कथा करिता श्रवण पठण सदनाला लागे कुशील पण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊया. 38व्या चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रय दीक्षा देऊन विद्या माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडीला तरी ती कथा सूरज श्रवण पठण होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्या अध्यायात चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समस्त स्वर्गी ख्याती लावेल तरी तो अध्याय करिता पठण तो योद्धा जाता तपडून शस्त्रबाण पाहून जय घेऊन येईल की. यावेळी 40व्यात कथन सर्वनाथांचे पाक शासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठण करिता लाभेल सर्व इच्छिला अर्थास यशस्वी ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39च्या फलार्थ तोची प्राप्त पदार्थ की 40वा एक परिस कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलते वाचे करून त्या ते असत्य मानेल जो निंदक या ते दावे निंदून तो अधिकारी विघ्नाच्या. इहलोकी परलोकी राहणार नाही परंतु की निर्वंश पाहुणे शेवटी वंशी पचल ग्रंथी निंदितारा. अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाच्या की मेळगार परी पालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी देखीला मान्य श्रोते हो भाविक सोडून द्या की निंदा वचन विश्वासपर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहवा पठण करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धी सिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील पोहरी तरी संग्रह करून उघडीची घरी ठेवा विश्वास धरून या. या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असते अति पवित्र दुःख दरिद्रवान सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठण करिता षण्मासिद्धी जो अध्यायाच्या कार्याप्रती ते कार्य होईल निश्चय चित्ती पठण करून पाहावे. या उपरी वाचिता नये जरी तरी संग्रह करून ठेवावं घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्याची घडेल. एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ बंधूंनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार चांग नवनाथ ओळवणी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती दुनिसू ध्येची प्राती मालू नर हरी देवाचे. शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथी समाप्त झाला तरी ओव्या सर्व नेमस्त सप्त सहस्र 66 उपरी ऐसे देदीप्यवंत ओव्या मंत्री असती त्या. अध्याय वाचावयाना जमेल ज्यासी तरी अध्यायातील एक ओवीची पठण करून नाथ नामाचे कार्यकाज करावे. असो आता बहुभाव
शेवते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे. तरी समस्त नाथा ते दुंडीसूत मालू नरहरी हे जी विनवित की शेवते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा. स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किम्याकार सदा परिसुत भाविक चतुर्षी तीर्थमाध्याय गोढा. श्री कृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार समाप्त. अध्याय 40 ओव्या 198. सिद्ध नवनाथ भक्तिसार चतुर्षी तीर्थमाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अळभंग काणी ब्रह्मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संध्या मुग्म्या बभूवनाथ नवनाथ सिद्धा. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. ओ